यवतमाळमध्ये एका शेतकऱ्याने नको ते धाडस दाखवलं आणि नाल्याचं पाणी पुलावरून वाहत असताना त्याने वाहत्या पाण्यात बैलगाडी घातली। त्यामुळे बैलगाडी नाल्यामध्ये वाहून गेलेली आहे। चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। दोन्ही बैल कसेबसे पोहत काठावर आले। गाडी विनाही स्वतःला वाचवलं, परंतु गाडीच्या मागे बांधलेली गाय ती वाहून गेलेली आहे। यवतमाळच्या उमरी कापेश्वर ते झापरवाडी दरम्यान ही घटना आहे। नाल्याच्या पुरात गाय आणि ते दोन बैल वाहून गेले होते। अशीच एक घटना परवा लातूरमध्ये घडली होती। जळकोट तालुक्यातील तिरू नदीच्या पुलावरून पाणी गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की शेतकऱ्यांनी बैलगाडी घातलेली पाण्यात दिसत आहे, परंतु अक्षरशः पुढे जे घडलेलं आहे अत्यंत भयानक घडलेलं आहे। बैल आणि गाडीसुद्धा वाहून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। बैल आणि तो शेतकरी वाचलेला आहे, परंतु मागे बांधलेली गाय ही वाहून गेलेली आहे। सध्या या घटनेचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे।